तर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर सोमा पहिली ओव्हर घेऊन आपल्या संघासाठी किरण आणि प्रवीण चिखलेवाडी यांच्याकडून खेळताना. तर किरण स्ट्राईकला आहे. तर किरण स्ट्राईकला आहे. पाहूया सोमा बॉलिंगसाठी काय करतोय. सोमनाथ, हा सोमनाथने स्वतःला आपलं नाव बनवलंय, आपल्या गावाचं नाव बनवलंय सोमनाथने, ब्रँड बनवलाय त्यांनी स्वतःला. पाहूया पहिला चेंडू सोमनाथ यांच्याकडून आणि क्लासिक चेंडू. या बॉलला स्पीड आहे आणि तो बॅट्समनला समजलाच नाही. तर पाहूया दुसरा चेंडू घेऊन येताना सोमनाथ. तर स्पीडअप घ्यायचा आहे थोडासा, सर्व खेळाडूंना विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. दुसरा चेंडू सोमनाथ यांचा. पाहूया या दुसऱ्या चेंडूवरती किरण काय करतायत. आणि वाईटचा इशारा आलेला आहे अंपायर यांच्याकडून. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. सामना चालू करायचा आहे, फास्ट संपवायचं आहे आपल्याला लवकर. तर वाईट चेंडू आणि धावफलकावरती एक धाव लागलेली आहे. दुसरा चेंडू आणि क्लासिक ब्रँडेड शॉट मारलेला ऑफ साईडला आणि हा एक टप्पा, दोन टप्पा आणि हा गेलाय 4 धावा इथे. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा इथे आणि धावफलकावरती लागलेल्या 5 धावा. तर टोटल धावफलकावरती लागलेल्या आहेत 5 धावा. आणि पुढचा चेंडू सोमा यांचा. तिसरा चेंडू पाहूया या चेंडूवरती काय करतायत. थोडंसं प्रेशर दिसतंय त्यांच्यावरती. फिल्डिंग मध्ये थोडे चेंजेस करताना. सोमा यांच्याकडून फटाफट सुरुवात करायची, सामना संपवायचा आपल्याला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे सोमनाथ. चला चालू करायचे मॅच सोमनाथ. पाहूया तिसरा चेंडूवरती काय करतो. आणि हा चेंडू सुंदर चेंडू, डॉट चेंडू इथे म्हणताय. बाबूराव तुम्ही सुद्धा कमिटीमध्ये आहे, काळजी घ्यायची, आपल्याला मॅच लवकर संपवायची. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चौथा चेंडू सोमा यांचा. पाहूया चौथ्या चेंडूवरती काय करतोय किरण. आणि सुंदर चेंडू आणि हा फिल्डरच्या हातातून गेलेला गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. आणि या एकच धाव इथे प्राप्त झालेली आहे. तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू. 5 चेंडूची एक ओव्हर असेल. काळजी, दक्षता घ्यायची याची. 5 चेंडूचीच एक ओव्हर असेल. शेवटचा चेंडू सोमा यांचा. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवरती आणि हा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता आणि ऑफ साईडला टोलवलेला हा चेंडू 4 सीमारेषे पार. आणि ह्या 4 धावा. धावफलकावरती अजून 4 धावा ऍड झाल्यात आणि धावफलकावरती लागले टोटल 10. तर टोटल 10 धावा लागलेल्या धावफलकावरती. तर स्कोरर थोडी काळजी घ्यायची आपण सुद्धा स्कोर लिहिताना. 10 धावा लागलेल्या धावफलकावरती. तर दुसरी ओव्हर पाहूया. बाबूराव सोट्टा कॅप्टन, नवला जिंतीचा ब्रँड. हॅलो. नक्कीच या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भोरगोस असं सहकार्य राहिलंय, सन्माननीय आदरणीय विशालदादा सुर्वे, युवा उद्योजक शिवसेना हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी द्वितीय पारितोषिक दिले सन्माननीय आदरणीय लक्ष्मण रामचंद्र झोरे साहेब, अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा, हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. या त्याचबरोबर त्यांचे बंधू अनिल रामचंद्र झोरे साहेब, अनिल झोरे साहेब, सुनील झोरे साहेब, विजय झोरे साहेब, त्याचबरोबर सुरेश झोरे साहेब आणि संतोष झोरे साहेब, या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापर्यंत मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठात येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. वेलकम. रोडे सर यायचं आहे, बसायचं आहे स्टेजवरती. सेमीफायनलचा सामना खेळताना रोडे सर आपल्याला दिसतील. 40+ आहेत ते, पण अजूनही त्यांच्यामध्ये ती एनर्जी, ती उत्सुकता क्रिकेटची अजूनही दिसून येते. तिसरा चेंडू बाबूराव याने क्लासिक बॉल आणि OUT आउट.
यायचंय चिखलेवाडी, आपला बॅटर पाठवायचा आहे फास्ट. ओम मैदानामध्ये येताना ओम पाहूया ओम आपल्या टीमसाठी काय योगदान देतोय. नक्की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम पारितोषिक रोख कॅश 30,000 रुपये लाभलं गेलंय. सन्मान्य आदरणीय मान्य श्री विशाल दादा सुरबे साहेब, युवा नेतृत्व शिवसेना. त्याचबरोबर ज्यांनी द्वितीय पारितोषिक रोख कॅश 15,000 रुपये या स्पर्धेसाठी दिलं गेलंय. सन्मान्य आदरणीय लक्ष्मणजी झोळे साहेब, अध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा. त्याचबरोबर अनिलजी झोरे, सुनीलजी झोरे, विजयजी झोरे, सुरेशजी झोरे आणि संतोषजी झोरे. त्याचबरोबर राहुलजी झोरे साहेब, या सर्वच मान्यवरांचं या शुभ आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. या सर्वच मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. येस, कंटिन्यू करा प्लीज. एक धाव इथे घेतलेली आहे. ठीक आहे. तर 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल बाबूराव यांचा, या षटकाचा शेवटचा चेंडू पाहूया. आणि हा टोलवलेला चेंडू पण आणि आऊट आणि ओईटी आऊट. इथे आऊट झालेले आहेत. ओम किरण आऊट झालेले आहेत. पाहूया नवीन खेळाडू किरण. सूरज नवीन बॅटर इथे आलेला आहे. तर नवीन बॅटर सूरज. स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो, दक्षता घ्यायची, स्पीडअप घ्यायचंय. शेवटचं षटक. नवला स्पोर्ट जिंती, नवला एक्सप्रेस जिंती. सूरज पाहूया. आणि हा फुलटॉस चेंडू, आणि हा फुलटॉस चेंडूचा चांगला फायदा घेतलाय आणि बॉल गेला सीमा रेषे पार 4 धावांसाठी. आणि थोडासा क्राईम आलेला आहे. जे पण आले ते आले. तर दक्षता घ्यायचे खेळाडू. पाणी पाठवायचंय, पाणी पाठवायचंय. 12वा खेळाडू कोण असेल पाणी पाठवायचं आतमध्ये खेळाडूंसाठी. सर्वांनी काळजी घ्यायची खेळाडू. जर खेळाडू खेळू शकत नसेल तर नवीन खेळाडू आतमध्ये पाठवायचा आहे. आपल्याकडे टाइम थोडं कमी आहे. खेळाडू जर खेळू शकत नसेल तर नवीन खेळाडू आतमध्ये पाठवायचा, याची दक्षता घ्यायची आहे चिखलेवाडी. सर्व खेळाडूने आपापल्या जागेवरती राहायचंय. दुसरा चेंडू. दुसरा चेंडू इथे सूरज यांचा, आणि पुन्हा उडवलाय चेंडू. आणि ते चांगली फिल्डिंग म्हणता येईल. एकच धाव इथे, एक धाव घेतलेली आहे. थोडीशी दुखापत आहे खेळाडूला, त्याच्यामुळे एक धाव इथे घेतलेली आहे. पाहूया आता सूरज आपल्या संघासाठी काय करताय. तिसरा चेंडू. सूरज वर्सेस सूरज. पाहूया कोण काय आता करते, कोण कोणावरती भारी पडतंय. सूरज वर्सेस सूरज. इथे लढाई. एक जिंतीचा ब्रँड, जिंती एक्सप्रेस म्हणता येईल. आणि तिसरा चेंडू सूरज यांचा, आणि हा उडवलेला चेंडू. पाहूया बाबूराव स्वतः बॉल खाली, आणि हा निर्णय कळवायचा बाबूराव. आणि हा 6 धावा. आणि थोडंसं कॅचमध्ये मिस झालं, थोडंसं त्यांचं लक्ष चुकलं, कॅच मिस झाली आणि त्यांच्या हातातून चेंडू उडून ग्राउंडच्या बाहेर. तर 6 धावा इथे ॲड झालेल्या आहेत धावफलकावरती. तर सूरज वर्सेस सूरजमध्ये चिखलेवाडीचा सूरज जिंतीच्या सूरजवरती थोडा भारी झालेला आहे. पाहूया चौथ्या चेंडूवरती सूरज काय करतोय. आणि अजून एकदा उडवण्याचा प्रयत्न, आणि एक धाव इथे घेतलेली आहे. शेवटचा चेंडू सूरज यांचा. तर धावफलकावरती लागले टोटल 24 धावा. शेवटचा चेंडू असेल इथे सूरज यांचा. कुसरून डीके स्पोर्ट आणि रवले 11 यायचंय सेमीफायनलसाठी.
आणि या एक धावेचा प्रयत्न आणि इथे एक धाव झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहूया काय होतंय. आणि हे रनआउट रनआउट. तर इथे एकच धाव घेतली जाईल. तर चला टीम कॅप्टन यायचंय. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, त्याच्याबरोबर मळाईदेवी कोसरोड संघ आणि रवले 11 संघ. तर आणि 25 धावा लागलेल्या धाव फलकावरती. 26 धावेचं आव्हान असेल नवलाई देवी जिंती यांना. तर नवलाई देवी आपले 2 बॅटर लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आणि डीके स्पोर्ट रवले 11 यायचंय वरती, आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. चला कॅप्टन या प्लीज लगेच. डीके स्पोर्ट्स सुनील साळगावकर यायचंय. अक्षय शिंदे जिजा फायटरचे मालक, वेलकम अक्षय शिंदे यायचंय. चला टॉस करणं होतं. नीता मॅडम यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र चिठ्ठीचा कौल करायचा आहे. याच्यातून 2 चिठ्ठ्या येतील आणि त्यांची सेमी फायनल असेल आणि त्यानंतर दुसरी सेमी फायनल. चला तिन्ही कॅप्टन या प्लीज. आणि याच्यातून एक विजेता संघ असेल जिंती आणि त्यांच्या विरोधामध्ये चिखलेवाडी, त्यांची विजेता अशी चिठ्ठी असेल. आलेत कॅप्टन. कुसूड संघ शैलेश दा या 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 लगेच, फक्त चिठ्ठी करायची. या कुसरुण संघ यायचंय, विनंती असेल. 2 चिठ्ठ्या फक्त काढायच्या. मॅडमच्या शुभ हस्ते मात्र टॉस घेतला जाईल. कॉल कोणाचा असेल? रवले 11चा कॉल. छापाचा कॉल दिलाय, छापा आलाय. बॉस किती ओव्हरची आहे? 1 ओव्हरची मॅच. 1 ओव्हरची मॅच आहे. तर बॉलिंगचा निर्णय घेतलाय. तरी सर्व खेळाडूंना सेमीफायनलच्या ज्या टीम आहेत त्यांना एक विनंती असेल की 1 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. ओके. तर 26 धावांचं आव्हान आहे. पाहूया नवलाई जिंती कोण आहे बॉलिंगला. प्रवीण वर्सेस प्रवीण. पाहूया. मगाशी सूरज वर्सेस सूरज असताना सूरज थोडा वरचढ चढला, चिखलेवाडीचा सूरज. आता पाहूया परत प्रवीण वर्सेस प्रवीण काही करतायत. तर प्रवीण यांचा पहिला चेंडू प्रवीण यांचा आणि उडवलेला हा चेंडू थोडा हवेत असताना आणि खेळाडू खाली आहे, पण खेळाडूकडून चूक झालेला आहे आणि कॅच ड्रॉप झालेला आहे. तर चुकीला माफी नाही आहे. प्रवीण सारख्या बॅट्समनची जर तुम्ही कॅच सोडत असाल तर तो कधी मॅच घेऊन जाईल तुमच्या हातून हे तुम्हाला समजणार नाही. तर पहिल्या चेंडूवरती विकेटची संधी असताना काय ड्रॉप झालेला आहे. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती प्रवीण काय करतायत. बाबूराव कलावती 11 मधून मागच्या वर्षी आयकॉन म्हणून खेळताना रबर संघामध्ये आणि त्या संघाला प्रथम पारितोषिक मिळवून देण्याचं काम केलं होतं बाबूराव यांनी. आणि मिसफिल्ड इथे पुन्हा मिसफिल्ड. म्हणजे तुम्ही फक्त 26 धावाचं आव्हान जर तुम्ही नवलाई जिंतीला दिले आणि जर तिथे तुम्ही अशी फिल्डिंग करत असाल तर मग तुम्ही ते आव्हान नाही अडवू शकत. तर ही 1 धाव. तर या 2 चेंडूनंतर धावफलकावरती लागले टोटल 2 धावा. तिसरा चेंडू प्रवीण यांचा. पाहूया काय होते तिसऱ्या चेंडूवरती. आणि हा गोशांती क्षेत्रामध्ये गेलेला 1 चेंडू आणि ही 1 धाव. आणि या 1 धावेनंतर धावफलकावरती लागले तब्बल 3 धावा. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यामधला. आणि या 2 चेंडूचा खेळ. चौथा चेंडू आणि हा उडवलेला चेंडू आणि आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी ग्राउंड. आणि या 6 धावा प्रवीण यांच्याकडून. मी मगाशी म्हटलं होतं की तुम्ही प्रवीण सारख्या
बॅटरची जर कॅच सोडत असाल तर प्रवीण मॅच कधी घेऊन जाईल हे तुम्हाला समजणार आहे. आणि त्यांनी दाखवून दिलं. दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी तो बॉल ग्राउंडच्या बाहेर पाठवला आणि 6 धावा भेटल्या त्या बॉलवरती. पाहूया टोटल शेवटचा चेंडू प्रवीण यांचा. प्रवीण वर्सेस प्रवीण समीकरण इथे. शेवटचा चेंडू प्रवीण यांचा. प्रवीण यांना आणि पुन्हा उडवला चेंडू ना. हा चेंडू हवेत आहे आणि सूरज आणि OUT आउट. आणि सूरज कधी चूक नाही करत, पाहिलंय आम्ही. तर आउट. डिसले मैदानामध्ये आलेले आहेत आणि खूप वर्षाचा अनुभव आहे. खूप क्रिकेट खेळले त्यांनी. नवलाई देवी जिंती यांना मुलांना क्रिकेट कसं खेळायचं, क्रिकेट कसं जगवायचं हे सगळं त्यांनी शिकवलं आणि खूप मोठा अनुभव आहे त्याच्या मागे. आणि तो अजूनही त्या टीम बरोबर आहे, अजूनही त्या टीम बरोबर खेळतोय. आणि तर पाहूया आता संतोष डिसले आपला अनुभव आपल्या टीमला जिंकून देत आहेत की नाही देत आहेत. तर एक ओव्हर नंतर 9 धावा लागले तब्बल धावफलकावरती. दुसरी ओव्हर, दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आणि हा उडवण्याचा प्रयत्न होता पण हा गोशांती क्षेत्रामध्ये. इथे 1 धाव प्राप्त झालेले आहे. तर 4 बॉलचा खेळ बाकी अजून. पाहूया तर दुसरा चेंडू इथे बाबूराव यांच्यासाठी. पाहूया काय करतायत सुनील. आणि हा उडवलेला चेंडू आणि चांगला प्रयत्न होता इथे पण जसा बॅटला लागला ना चेंडू, जसा बॅटला ब्रश झाला चेंडू तसं समजलं की हा चेंडू ग्राउंडच्या बाहेर जाणार आहे. आणि तो बाबूरावचा कॉन्फिडन्स त्या बॅटमध्ये त्या शॉटमध्ये दिसून आला. त्यांनी धावण्याचाही प्रयत्न नाही केला. त्याला समजला हा चेंडू आता आउट ऑफ द पार्क जाणार आणि तो गेला. आणि धावफलकावरती लागल्या तब्बल 16 धावा. रवले आणि DK स्पोर्ट तयार राहायचंय. रवले फिल्डिंगसाठी तयार राहायचंय. DK स्पोर्ट तुमचे 2 बॅटर पाठवायचे. आणि हा चेंडू हवेत उडलेला आहे आणि चांगला प्रयत्न होता इथे फिल्डरचा अडवण्याचा. पण या 4 धावा इथे प्राप्त होतील. आणि या 4 धावेनंतर धावफलकावरती लागलेले तब्बल 20 धावा. आता फक्त 6 धावांची गरज आहे. तर 7 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही ह्या षटकातला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर पाहूया पुढचा चेंडू सुनील यांचा. तर चौथा चेंडू आणि स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न होता आणि या जाळ्यामध्ये बाबूराव अडकलेत का पाहूया. आणि कॅच ड्रॉप, गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. मगाशी बहुतेक याच प्लेअरनी कॅच सोडली आणि आताही बहुतेक त्यांनीच सोडली असावी. तर गच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तर तुम्ही असं क्षेत्ररक्षण कराल तर तुम्ही नाही जिंकू शकत. पॅनल्टी लावली जाईल. रवले लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या.